धडा 5वा. आम्ल, आम्लारे व क्षार. आम्ल लिंबू, चिंच, व्हिनेगर किंवा आवळा यासारख्या पदार्थांना आंबट चव ही त्याच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयुगांमुळे प्राप्त होते. या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल म्हणतात. आम्ल हे चवीला आंबट असतात, त्यांना लॅटिन भाषेत ॲसिडस म्हणतात. आम्लांना लॅटिन भाषेत ॲसिडस म्हणतात. आम्ल यांचा pH 0 ते 6.9 दरम्यान असतो. pH जेवढा कमी तेवढे आम्ल गुणधर्म जास्त असतो. आम्लाच्या द्रावणात H+ हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात. उदाहरणार्थ HCl, H2SO4, H2CO3. खाद्यपदार्थात असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल म्हणतात. ही सौम्य प्रकारची आम्ले असतात. आम्लाचे गुणधर्म 1. आम्लाची चव आंबट असते. आम्लाचे गुणधर्म 2. आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन H+ हा मुख्य घटक असतो. आम्लाचे गुणधर्म 3. आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. आम्लाचे गुणधर्म 4. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. आम्लाचे गुणधर्म 5. आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो. आम्लाचे उपयोग नंबर 1. तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्य, रंग, स्फोटक द्रव्य यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो. आम्लांचे उपयोग 2. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी, विद्युत घट मध्येही वापरतात. आम्लांचे उपयोग 3. पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लांचा वापर होतो. आम्लांचे उपयोग 4. रासायनिक खतांच्या उत्पादनातही आम्ले वापरली जातात. आम्लांचे उपयोग 5. लाकडापासून पांढरा शुभ्र कागद तयार करण्यासाठी पण वापरतात. आम्लाबाबत इतर. आपल्या शरीरातील DNA डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड हे आम्ल असते. ते आपले आनुवंशिक गुण ठरवते. आपले आनुवंशिक गुण हे DNA ठरवते. शरीरातील मेद हा मेदाम्लेपासून बनलेला असतो. प्रोटीन पेशींचा भाग असतात, ते अमिनो ॲसिडने बनलेले असतात. आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते, त्यामुळे अन्नपचन सुलभ होते. मात्र हे आम्ल गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. यावर उपाय म्हणून आम्लारीधर्मी औषधे दिली जातात. त्यात मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा समावेश होतो. अशा आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण घडवून आणतात. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील आम्लांचे प्रमाण वाढते. जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत आम्लारीधर्मी चुनखडी किंवा चुन्याच्या निवळीसारखी रसायने मिसळून आम्लांचे उदासीनीकरण करतात. आम्लारी म्हणजे ज्या द्रावणात OH- आयनाचे प्रमाण अधिक असते त्याला आम्लारी म्हणतात. आम्लारी या चवीला तुरट असतात. त्याचा द्रावणाचा pH आम्लारी द्रावणाचा pH 7.1 पासून ते 14 पर्यंत असतो. आम्लारी 7 पासून 14 पर्यंत जेवढे वाढत जाईल तेवढे ते आम्लारी गुणधर्म वाढत जातात. आम्लारी हे आम्लापेक्षा पूर्णपणे विभिन्न असतात. ते रासायनिकदृष्ट्या आम्लाच्या विरुद्ध गुणधर्माचे असतात. आम्ल व आम्लारीचे तुलनात्मक माहिती. आम्ल ॲसिड H+ अधिक असतात. H+ म्हणजे आम्ल ॲसिड हायड्रोजन आयन H+ अधिक असतात. आम्ले चवीला आंबट असतात. आम्लामध्ये H+ हायड्रोजन आयन्स हा प्रमुख घटक असतो. अधातूची ऑक्साइडे आम्ल असतात. आम्लांचे pH मूल्य 0 ते 6.9 दरम्यान असते. जेवढा pH कमी तेवढे आम्लयुक्त असते. धातूच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट बरोबर आम्लाची अभिक्रिया होते. आम्ले सामान्यतः पेशी व ऊतींना नष्ट करतात. आम्ले ही
शरणकारक असतात. दुसरी तुलनात्मक माहिती आम्लारी. आम्लारी बेसिस OH-. आम्लारी चवीला तुरट असते. आम्लारीमध्ये OH हायड्रॉक्सी आयन्स हा प्रमुख घटक असतो. धातूची ऑक्साईड्स आम्लारी असतात. आम्लारीचे pH मूल्य हे 7 ते 14 दरम्यान असते. जेवढा pH अधिक तेवढ्या जास्त आम्लारी युक्त असतो. तीव्र आम्लारीच पेशींसाठी हानिकारक असतात. तीव्र आम्लारी शरणकारक नसतात. आम्ल गुणधर्म वाढत जातात, आम्लारी गुणधर्म वाढत जातात. pH मध्ये P म्हणजे पोंटेज जर्मन भाषेत सहिती, H म्हणजे हायड्रोजन आयन. एखाद्या द्रावणात हायड्रोजन आयनचे प्रमाण किती आहे हे दर्शवणारा एकक म्हणजे पोंटेज हायड्रोजन होय, pH. pH मूल्य द्रावणाचा आम्लधर्म व आम्लारी धर्म दर्शवतं. pH म्हणजे पोंटेज हायड्रोजन मापन श्रेणीत 0 ते 14 पर्यंत आकडे असतात. pH म्हणजे पोंटेज हायड्रोजन मापन श्रेणीच्या साहाय्याने द्रावणातील हायड्रोजनच्या आयनाची सहती मोजता येते. आम्लांचा pH हा 0 ते 6.9 असतो, तर आम्लारीचा pH 7.1 ते 14 पर्यंत असतो. तुम्हाला माहीत आहे का, दातावरील दंतीन इनॅमल कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेले आहे. तोंडातील जीवाणू अन्नपदार्थाचे विघटन करून 6 पेक्षा कमी pH मूल्य तयार करतात. त्यामुळे दातांची झीज मोठ्या प्रमाणावर होते. म्हणून हे रोखण्यासाठी टूथपेस्टचे pH मूल्य 8 पेक्षा अधिक असते. आम्लारी पदार्थ व फ्लोराईड्स असतात. द्रावणाचा सामू रासायनिक व जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे H+ आयनच्या संहतीचा एक सोयीस्कर नवे माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन यांचे इसवी सन 1909 मध्ये सुरू केले. हे मापन म्हणजे सामू मापन श्रेणी होय. ही मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते. शुद्ध पाणी हे उदासीन असते. सर्व नैसर्गिक जलीय द्रावणांमध्ये H+ व OH हे आयन विविध प्रमाणात आढळतात व त्याप्रमाणे त्या द्रावणाचे गुणधर्म ठरतात. सर्वसामान्य जलीय द्रावणांमध्ये H+ आयनांच्या सहतीची व्याप्ती 10⁻⁻14 मोल किंवा लिटर अशी खूप मोठी असते. आम्लधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा कमी तर आम्लधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा अधिक असतो. सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे सामू मापक हे विद्युत उपकरण वापरणे. या पद्धतीत द्रावणात विद्युत अग्र बुडवून सामू मोजतात. सामान्य जलीय द्रावणाचा सामू: तीव्र आम्ले, सौम्य आम्ले, उदासीन, सौम्य आम्लारी, तीव्र आम्लारी. द्रावण 1 MHCl याचा सामू 0.0. जठर रस याचा सामू 1.0. द्रावण लिंबूरस सामू 2.5. द्रावण व्हिनेगर सामू 3.0. टोमॅटो रस सामू 4.1. काळी कॉफी सामू 5.0. आम्ल पाऊस सामू 5.6. मूत्र सामू 6.0. पाऊस दूध सामू 6.5. शुद्ध पाणी साखरेचे द्रावण याचा सामू 7.0. रक्त याचा सामू 7.4. खाण्याच्या सोड्याचे द्रावण याचे सामू 8.5. टूथपेस्ट याचे सामू 9.5. मिल्क ऑफ मॅग्नेशिया याचे सामू 10.5. चुन्याची निवळी याचे सामू 11.0. 1 NaOH याचे सामू 14.0. काही पदार्थातील आम्ल. नंबर 1 स्तोत्र: चिंच, द्राक्ष, आम्ल. चिंच, द्राक्ष, आंबा याचे आम्ल टार्टारिक आम्ल. स्तोत्र नंबर 2 लिंबू, संत्री याचे आम्ल सायट्रिक आम्ल.
स्तोत्र नंबर 3 लाल मुंग्या. लाल मुंग्याचे आम्ल फॉर्मिक आम्ल. स्तोत्र नंबर 4 वॅलड्रम वनस्पती. वॅलड्रम वनस्पतीचे आम्ल वॅलेरिक आम्ल. मधमाशी. मधमाशीचे आम्ल मिथॅनॉइक ॲसिड. गहू याचे आम्ल ग्लूटॅमिक आम्ल. लोणीचे आम्ल ब्युटेरिक आम्ल. स्तोत्र नंबर 8 दूध किंवा दही याचे आम्ल लॅक्टिक आम्ल. विनेगर विनेगार याचे आम्ल ॲसिटिक ॲसिड. टोमॅटो किंवा पालक याचे आम्ल ऑक्झॅलिक आम्ल. जीवनसत्व सी याचे आम्ल ॲस्कॉर्बिक ॲसिड. गवत पाने मूत्र याचे आम्ल बॅन्झॉइड आम्ल. जठर रस याचे आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल. केळी याचे आम्ल मॅलिक आम्ल. आम्ल म्हणजे ॲसिड यालाही म्हणतात. लुईस आम्ल. लुईस ॲसिड आम्ल जे पदार्थ इलेक्ट्रॉनशी जोडी स्वीकारतात. नंबर 1 H+, 2 K+, 3 Mg2+, 4 Fe3+, 5 Fb3, 6 CO2, 7 CO3, 8 AiCi3, 9 Br2, 10 BCI3, 11 BeCi2. लुईस आम्लारी. लुईस आम्लारी लुईस बेस जे पदार्थ इलेक्ट्रॉनची जोडी दान करतात. नंबर 1 H2O, नंबर 2 CO4 3 Pr3, 4 ROH, 5 H-, 6 C6H6, 9 NH3, 10 CO. ब्रॉन्स्टेड लॉरी शास्त्रज्ञाच्या मते आम्ल व आम्लारी. ॲसिड आम्ल प्रोटॉन देतो. बेस आम्लारी प्रोटॉन घेतो किंवा स्वीकारतो. ॲसिड नंबर 1 हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, 2 हायड्रोब्रोमिक ॲसिड HBr, 3 हायड्रो आयोडिक ॲसिड HI, 4 सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, 5 नायट्रिक ॲसिड HNO3. आम्लारी. आम्लारी नंबर 1 क्लोराईड आयन Ci-, 2 ब्रोमाइड आयन Br-, 3 आयोडाइड आयन I-, 4 हायड्रोजन सल्फेट आयन HSO4-, 5 नायट्रेट आयन NO3-. दर्शक. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना दर्शक असे म्हणतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थाची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक म्हणून विशिष्ट पदार्थाचा वापर केला जातो. वैश्विक दर्शक म्हणजे अनेक दर्शकाच्या एकत्रित मिश्रणाला वैश्विक दर्शक म्हणतात. लिटमस कागद नैसर्गिक दर्शक. हा कागद लायकेन दगडफूल नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो. तो निळा किंवा तांबडा रंगाचा असतो. निळा लिटमस आम्लात बुडविल्यानंतर तांबडा होतो व तांबडा लिटमस कागद आम्लारीमुळे निळा होतो. दर्शकाचा आम्ल व आम्लारीवर काय परिणाम होतो ते पाहूया. नंबर 1 दर्शक पदार्थाचे नाव लिटमस कागद. दर्शकाचा मूळ रंग निळा, आम्लातील रंग तांबडा, आम्लारीतील रंग निळा तसाच राहतो. दर्शक पदार्थाचे नाव 2 लिटमस कागद. दर्शकाचे मूळ रंग तांबडा, आम्लातील रंग तांबडा तसाच राहतो, आम्लारीतील रंग निळा. दर्शक पदार्थाचे नाव 3 हळद. हळद. दर्शकाचा मूळ रंग पिवळा, हळद, आम्लातील रंग पिवळा, हळद, आम्लारीतील रंग तांबडा. दर्शक पदार्थाचे नाव 4 मिथिल ऑरेंज. मिथिल ऑरेंज. दर्शकाचा मूळ रंग नारंगी, मिथिल ऑरेंज, आम्लातील रंग गुलाबी, मिथिल ऑरेंज, आम्लारीतील रंग पिवळा. दर्शक पदार्थाचे नाव 5 फिनॉल्फॅथेलिन. फिनॉल्फॅथेलिन. दर्शकाचा मूळ रंग रंगहीन,
फिनॉल फॅथेलिन आम्लातील रंग रंगहीन. फिनॉल फॅथेलिन आम्लारीतील रंग गुलाबी. दर्शक पदार्थाचे नाव 6. मिथिल रेड. मिथिल रेड मूळ रंग तांबडा. मिथिल रेड आम्लातील रंग तांबडा. मिथिल रेड आम्लारीतील रंग पिवळा. अन्नाचा पिवळसर डाग साबणाने धुतल्यानंतर लालसर झालेला दिसतो, कारण हा अन्नातील हळद व साबणेतील आम्लारी होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा परिणाम होय. नैसर्गिक दर्शक हळद, लाल कोबी, मुळा, टोमॅटो, जास्वंद व गुलाबापासून तयार करता येतात. आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण. तीव्र व सौम्य आम्ल, आम्लारी व अल्क आम्ल व आम्लारीच्या जलीय द्रावणात त्यांचे विचरण किती प्रमाणात होते त्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य या 2 प्रकारात करतात. तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H+ म्हणजे हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनचे प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ HCl, HBr, HNO3, H2SO4. सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात H+ म्हणजे हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक व आयनाच्या बरोबरच विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ CH3COOH CO2. तीव्र आम्लारी पाण्यात विरघळली असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होत व त्याच्या जलीय द्रावणात हायड्रॉक्सी आयन व संबंधित आम्लारींचे आम्लारीधर्मी मूलक आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ NaOH, KOH, CaOH2, Na2O. सौम्य आम्लारी पाण्यात विरघळली असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणातील हायड्रॉक्सी आयन व संबंधित आम्लारीधर्मी मूलकाबरोबरच विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ NH3. अल्क जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क म्हणतात. उदाहरणार्थ NaOH, KOH, NH3. आम्ल व आम्लारीची अभिक्रिया कोणाकोणासोबत होते व त्यापासून कोणते उत्पादित मिळते. नंबर 1. धातू बरोबर अभिक्रिया होऊन क्षार व H2 वायू तयार होतो. उदाहरणार्थ आम्ल प्लस धातू बरोबर क्षार प्लस H2. आम्ल व आम्लारींची अभिक्रिया कोणाकोणासोबत होते व त्यापासून कोणते उत्पादित मिळते. नंबर 2. धातूच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट बरोबर आम्लांची अभिक्रिया होऊन क्षार CO2 H2O तयार होतात. धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. आम्ल व आम्लारीची परस्परांशी अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते. आम्लांची आम्लारी बरोबर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते. या अभिक्रियेस उदासीनीकरण म्हणतात. काही उपयुक्त क्षारांबाबत माहिती पाहूया. नंबर 1. सोडियम क्लोराईड NaCl. सोडियम क्लोराईड तीव्र HCl आणि तीव्र NaOH यांच्या एकत्रीकरणातून तयार होते. सोडियम क्लोराईड अशुद्ध सोडियम क्लोराईड तपकिरी रंगाचे असून त्यास रॉक सॉल्ट म्हणतात. सोडियम क्लोराईड यांचा वापर खाद्यपदार्थात करतात. सोडियम क्लोराईड यांचे पाण्यातील द्रावण उदासीन आहे. उपयुक्त क्षारांबाबत माहिती. नंबर 2. सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 तीव्र NaOH पासून तयार होते. सोडियम बायकार्बोनेट यालाच खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा म्हणतात. सोडियम बायकार्बोनेटचे गुणधर्म सोडियम बायकार्बोनेट हा आम्लारीधर्मी आहे कारण यात लाल लिटमस कागद निळा होतो. सोडियम बायकार्बोनेट याचे गुणधर्म
हा पांढऱ्या अस्फटिक रूपात असतो. सोडियम बायकार्बोनेटचे उपयोग नंबर 1, बेकरी प्रोडक्ट. सच्छिद्र असा पाव व केक तयार करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट याचा वापर करतात. सोडियम बायकार्बोनेट याचा उपयोग 2, आपल्या पोटातील आम्ल पित्त कमी ॲसिडिटी म्हणून वापर करण्यासाठी यांचा उपयोग होतो. सोडियम बायकार्बोनेट याचा उपयोग 3, अग्निशमक यंत्रातील कार्बन डायऑक्साईड वायू तयार करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर करतात. नंबर 3, विरंजक चूर्ण. विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर याचा उपयोग पाणी निर्जंतुक करण्यासाठी व अस्वच्छ जमीन जंतुविरहित करण्यासाठी. विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर याचा उपयोग विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना निर्जंतुक प्रक्रिया क्लोरीन वायू, हायपोफ्लोरस आम्ल व नवजात ऑक्सिजनमुळे होते. विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर CaOCl2 याचा उपयोग भूल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरोफॉर्म या द्रावकाच्या निर्मितीसाठी विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर याचा उपयोग होतो. विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर याचा उपयोग लोकर अटू नये म्हणून कागद उद्योगात धुलाई केंद्रात होतो. विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर याचा उपयोग रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकारक म्हणून वापरला जातो. विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर इतर. विरंजक चूर्ण म्हणजे ब्लीचिंग पावडर पाण्यात टाकल्यावर जो तीव्र वास येतो तो मुक्त होणाऱ्या क्लोरीन वायूचा असतो. विरंजन चूर्णाला म्हणजे ब्लीचिंग पावडरला क्लोराईड ऑफ लाईम असेही म्हणतात. नंबर 4, सोडियम कार्बोनेट Na2CO3 धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेटचा गुणधर्म. सोडियम कार्बोनेट हा पाण्यात विरघळतो. सोडियम कार्बोनेटचे गुणधर्म. सोडियम कार्बोनेट पांढरा स्फटिक स्थायू आहे. सोडियम कार्बोनेटचे गुणधर्म 3, सोडियम कार्बोनेट लाल लिटमस निळा होतो म्हणून सोडियम कार्बोनेट आम्लारीधर्मी आहे. सोडियम कार्बोनेट याचे गुणधर्म. स्फटिक आम्लरहित व निर्जल. सोडियम कार्बोनेटला सोडा ॲश म्हणतात. सोडियम कार्बोनेटचा उपयोग नंबर 1, पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी. सोडियम कार्बोनेटचा उपयोग कपडे स्वच्छ धुण्यासाठी. सोडियम कार्बोनेटचा उपयोग कागद आणि काच उद्योगात होतो. सोडियम कार्बोनेटचा उपयोग अपमार्जके म्हणून उपयोग होतो. Ca व Mg च्या क्लोराइड्स व सल्फेटच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन होते, ते सुफेन करण्यासाठी सोडियम कार्बोनेट महत्त्वाची भूमिका बजावतो. नंबर 5, पोटॅशियम नायट्रेट KNO3. पोटॅशियम नायट्रेट घनपावडर, फटाके, काच, खतनिर्मितीत वापर होतो. नंबर 6, कॉपर सल्फेट CuSO4 5H2O. कॉपर सल्फेट कीटकनाशक, प्रिंटिंग यात समावेश होतो. कॉपर सल्फेट यालाच ब्ल्यू व्हिक्टोरियल असेही म्हणतात. महत्त्वाची माहिती. सर्व आम्लारी पाण्यात विरघळत नाहीत. जे आम्लारी पाण्यात विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात. नेटल ही एक दंशकेश असणारी वनस्पती आहे. आम्लपर्जन्य NO2 व SO2 पासून तयार होते. साबण मूलत बेसिक आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर अँटॅडिक म्हणून करतात.